महिलांना येणार गौरी गणपतीच्या सणानिमित्त 14वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेत आता आलेली आहे आणि 22 ऑगस्ट आहे आज आणि आज 14व्या हप्त्याची मोठी खुशखबर तुम्हाला आपण देणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे कारण महिलांना आता 14वा हप्ता लवकरच क्रेडिट केला जाणार आहे. कधी होणार आहे तो आणि कोणत्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. गौरी गणपती सणानिमित्त मोठं गिफ्ट शासनाने द्यायचं ठरवलेलं आहे. त्यानिमित्त आता पैसे वाटप चालू होत आहे का? कोणत्या महिलांना भेटणार? अटी आणि पात्रता काय आहेत? कोणत्या महिला पडताळणीत पात्र होणार? कोणत्या महिला अपात्र होणार? कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत? सर्व काही डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि आनंदाची बातमी असणार आहे. सर्व डिटेल माहिती पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा कळवा. चला तर जाणून घेणार आहोत महिलांसाठी आनंदाची बातमी. कारण 14व्या हप्त्याची मोठी खुशखबर अखेर आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेची जी 14व्या हप्त्याची आता रखडलेला आहे तो आता महिलांच्या खात्यात कधी पडणार आहे, 14वा हप्ता नक्की महिलांना कधी भेटणार आहे, सर्व काही डिटेल माहिती पाहणार आहोत. कारण गौरी गणपतीच्या सणानिमित्त महिलांना मोठं गिफ्ट देण्याचं शासनाचं धोरण. हे पैसे नक्की गौरी गणपतीच्या सणानिमित्त पडणार आहेत का? कोणत्या महिलांना पडणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांना पैसे तर पडणार, परंतु कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, किती दिवस वाटप होणार आहे, सर्व काही डिटेल माहिती पाहणार आहोत. एकनाथ शिंदेने मोठी खुशखबर दिलेली आहे. महिलांसाठी आनंदाचा सण म्हणजे गौरींचा सण असतो आणि त्या गौरीच्या पूजनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात हे 2000 रुपये पडणार, 2100 रुपये पडणार की 1500 रुपये पडणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण हे गिफ्ट महिलांच्या खात्यात गौरी पूजनाच्या दिवशीच पडणार आहे. त्यामुळे पुढे पाहणार आहोत कोणत्या महिलांना पैसे जमा होणार, कोणत्या महिलांना 1500 रुपये जमा होणार का 2100 रुपयांची मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे का, ते सुद्धा जाणून घेणार आहोत. कारण महिलांना मोठं गिफ्ट देण्याचं तर ठरवलेलं आहे, परंतु आता 2100 रुपयांची घोषणा सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ते सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि महिलांना 1500 रुपयांचं क्रेडिट नक्की गौरी पूजनाच्या दिवशीच केलं जाणार. कोणत्या महिलांना होणार आहे, कोणत्या महिला पडताळणीत अपात्र होणार आहेत, कोणत्या पात्र असणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणारच आहे. त्यामुळे 14व्या हप्त्याची जी मोठी खुशखबर महिलांना येणार होती ती अखेर आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण महिलांना शेअर करा. कारण ही अपडेट फक्त आपल्याकडेच उपलब्ध झालेली आहे आणि ती आल्यानंतर सर्वात अगोदर आपण तुम्हाला देत आहोत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात 14व्या हप्त्याचा जो निर्णय अखेर झालेला आहे. निर्णय जो घेतला गेला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यासाठी निधीची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती आर्थिक तरतूद करून आता महिलांच्या खात्यात हे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. हा 14वा हप्ता वितरित होणार आहे, परंतु कोणत्या महिलांना होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, किती दिवस पैसे भेटणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांना पैसे तर भेटणार आहेत, 2100 रुपये होऊ शकतात का त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि 1500 रुपये जर येणार असतील तर ते कोणत्या महिलांच्या खात्यात येणार, कोणते जिल्हे पात्र असणार, कोणत्या महिला पात्र असणार, पडताळणीचा विषय काय आहे, पडताळणी चालू आहे का, आणि जर असेल तर त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, कोणत्या महिला पात्र होणार आहेत, कोणत्या अपात्र होणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु महिलांसाठी पैसे येण्यासाठी एक काम सुद्धा करायचं आहे. काय करायचं आहे तर ते तुम्हाला आधार हे बँकेशी लिंक करून घ्यायचं आहे. आधार जर बँकेला लिंक असेल, काही प्रॉब्लेम नसेल तर हप्ता येईल, अन्यथा तुमचा हप्ता हा रखडला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा हप्ता रखडण्या अगोदर तुम्ही हे काम करून घ्या. जर हे काम करून घेतलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही, इथून पुढचे हप्ते सुरळीत येतील. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा करू शकता किंवा ऑनलाईन NPCIच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. वेबसाईटवरती NPCIच्या जाऊन सुद्धा तुम्ही स्वतः करू शकता. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या. कोणत्या बँकेला लिंक आहे हे चेक करा. काही महिलांचे प्रश्न असतात की सर आमचं आधार कार्ड लिंक आहे, सर्व आहे, परंतु पैसे येत नाहीत. परंतु आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचे जर 2 अकाउंट असेल आणि तुम्ही जर एक बँकेचं अकाउंट चेक करत असाल तर दोनही बँकेचं अकाउंट चेक करून घ्या. कोणत्या ना कोणत्या खात्यात तुमचे पैसे यायलाच पाहिजेत. काही महिलांचे अकाउंट होल्ड असतात, काही प्रॉब्लेम असतात, EKYC मुळे अडचणी असतात. त्यामुळे
हे सर्व कामे करून घ्यायची आहेत, तरच तुम्हाला 14व्या हप्त्याचं वाटप लगेच जमा होणार आहे। आणि गौरीच्या पूजनानिमित्त महिलांना मोठी खुशखबर देण्याचं शासनाचं धोरण हे एकदम योग्य आहे आणि महिलांसाठी आनंदाचं आहे। त्यामुळे महिलांना आता हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत आणि महिलांना 14वा हप्ता त्याच दिवशी पडणार आहे का, तर 3 दिवस वाटप होणार आहे। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी असे 3 दिवस हे गौरी पूजन सुद्धा त्यामध्येच घेतलं गेलेलं आहे। त्यामुळे आता महिलांना हे पैसे तर येणार, 3 दिवस वाटप होणार, परंतु 3 दिवस कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे, पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला आपण देणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुद्धा चालू आहे का, तर मित्रांनो लक्षात घ्या, सर्वेक्षण करताना महिलांना काही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते प्रश्न कोणते असणार आहेत, तर इन्कम टॅक्स कोणी घरात भरत आहे का, हा पहिला प्रश्न असणार आहे। कारण जर घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर मात्र त्या कुटुंबात कोणालाच लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही। त्यामुळे जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर मात्र तुम्ही अपात्र केलं जाऊ शकतं। आणि दुसरा जो प्रश्न आहे तो घरात किती महिला लाभ घेत आहेत, जर 3 महिला लाभ घेत असतील तर 2च महिलांना हा लाभ दिला जातो। त्यामुळे तिसऱ्या महिलेचा लाभ हा बंद केला जाणार आहे। काळजी करू नका, तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहेत ते तुम्ही उत्तरं द्यायची आहेत, त्यामुळे तुमच्या हातात आहे काय करायचं। तर कुटुंबात जर तिसरी महिला लाभ घेत असेल तर अंगणवाडी सेविका आणि कुटुंब प्रमुख हे 2 व्यक्ती ठरवणार आहेत की तिसऱ्या महिलेचा लाभ कोणत्या महिलेचा बंद करायचा आणि कोणत्या महिलेला सुरळीत ठेवायचा। आणि तिसरा प्रश्न जो विचारला जाणार आहे तो आहे उत्पन्नाचं। कुटुंबाचं जे आहे ते उत्पन्न पूर्णपणे कुटुंबाचं उत्पन्न किती आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नाही। 2.5 लाखाचा GR मध्येच उल्लेख करण्यात आलेला आहे की 2.5 लाखाच्या आतील कुटुंबाचे प्रमाणपत्र पाहिजे। कारण जो 2.5 लाखाच्या उत्पन्नाचे जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही। परंतु आता पुढे जो प्रश्न विचारला जाणार आहे तो आहे रेशन कार्ड कोणते आहे, रेशन कार्ड पिवळे आहे, केशरी आहे की पांढरे आहे। पांढरे असेल तर मात्र तुमचा हा लाभ बंद केला जाऊ शकतो। 2 केशरी आणि पिवळे असेल तर तुमचा लाभ चालू राहील। 4 चाकी गाडी आहे का, हा एक प्रश्न विचारला जाणार आहे। जर तुमच्याकडे 4 चाकी असेल तर बंद आणि नसेल तर मात्र चालू, अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जाणार आहेत। आणि सरकारी नोकरीला कोणी आहे का, कुटुंबात सरकारी नोकरी कोणी करत असेल तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद केला जाऊ शकतो। आणि जर कोणी नसेल तर मात्र पात्र लाभार्थी असणार आहेत 2 व्यक्ती। तर तिसरा शेवटचा प्रश्न आहे इतर योजनेचा लाभ घेत आहात का, जर समजा तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये जमा होत असतात आणि त्या योजनेतून 1000 रुपये अशा प्रमाणात हे पैसे मिळत असतात। त्यामुळे प्रत्येक योजनेतून फक्त 1500 रुपयांचाच लाभ हा दिला जात असतो। त्यामुळे कोणत्याही एकाच योजनेचा लाभ किंवा त्यापेक्षा जास्त जर कमी रक्कम असेल तर ते वाढीव रक्कम जी दिली जात असते। त्यामुळे हे प्रश्न विचारले जाणार आहेत महिलांना। आणि 14वा हप्ता जो जमा होणार आहे आज कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत, आजपासून हे पैसे वाटप होईल का, यावरती सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। महिलांना विशेष 5 गिफ्टचं वाटप सुद्धा होत आहे। महिलांना हे 5 गिफ्ट भेटणार आहेत। कोणकोणते 5 गिफ्ट असणार आहेत, तर पहिलं गिफ्ट आहे महिलांना इलेक्ट्रिक स्कूटर योजना। हे इलेक्ट्रिक स्कूटर 90% सबसिडीवरती ही इलेक्ट्रिक स्कूटर दिली जात असते। दुसरं गिफ्ट आहे बांधकाम कामगार योजना, या योजनेमार्फत सुद्धा बरेच लाभ दिले जात असतात। तिसरं आहे शिलाई मशीन, शिलाई मशीन सुद्धा तुम्हाला बऱ्याच सबसिडीमध्ये दिली जात असते। आणि चौथं जे आहे ते आहे मोबाईल गिफ्ट, मोबाईल गिफ्ट सुद्धा दिला जात आहे। मुलांच्या शिक्षणासाठी हे मोबाईलचे गिफ्ट दिले जात आहे। टॅब हा तुम्हाला उपलब्ध होत आहे। आणि 5वं गिफ्ट असणार आहे महिलांनो, आनंदाची बातमी आहे 5वं गिफ्ट म्हणजे, कारण 5वं गिफ्ट 2490 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात हे जमा होत असतात। त्यामुळे यासाठी काय करायचं, तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुमचा गॅस KYC करून घ्यायची आणि गॅस KYC जर असेल तर मात्र तुम्हाला लगेच पैसे जमा होणार आहेत। आणि तुम्हाला गॅस प्रत्येक वेळी बुक करून घ्यायचा आहे। बुक करून गॅस घेतला तर तुमच्या खात्यात हे 2490 रुपये जमा होत असतात। त्यामुळे आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे। 2490 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला गॅस बुक करायचा आहे आणि गॅसचे पैसे पडण्यासाठी गॅस KYC करून घ्यायची आहे। सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेत आहोत। पैसे न येण्याची महिलांना कारणे काय आहेत, बऱ्याच महिलांना
पात्र आहेत, महिला म्हणत आहेत की आम्ही पात्र आहोत, आमचं 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न नाही, 4 चाकी गाडी नाही, आयकर कोणी भरत नाही, नोकरीला कोणी नाही, तरी सुद्धा लाभ बंद झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा जर तरी सुद्धा लाभ तुमचा बंद झाला असेल तर काय करायचे, काय कशामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पडताळणी सुद्धा चालू आहे आणि त्या पडताळणीमध्ये काय आपण जाणून घेणार आहोत. पडताळणीमध्ये कुटुंबात 2 व्यक्तींना लाभ दिला जाणार आहे. कुटुंब प्रमुख किंवा अंगणवाडी सेविका याची निर्णय घेऊ शकतात, कोणत्या महिलेचा बंद करायचा, कोणता काय, सर्व काही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत 19,500 रुपये हे जमा झालेले आहेत आणि 1,500 रुपये आता 14व्या हप्त्याचे जमा होणार आहेत. असे टोटल 21,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. कारण 19,500 रुपये आतापर्यंत सर्व 13 हप्त्याचे जमा झाले आणि आता हे 1,500 रुपये, टोटली 21,000 रुपये तुमच्या खात्यात आतापर्यंत वर्ग करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे 14व्या हप्त्याचा, आता महिलांना 3 यादीच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहेत. पहिली यादी आहे पात्रता यादी. तुमचं सर्व क्लिअर असेल तर पात्रता यादीमध्ये तुमचं नाव असेल. दुसरा आहे अपात्रता यादी. ज्या महिला या अटीमध्ये बसलेल्या नाहीत त्यांना अपात्रता यादीत टाकलेलं आहे. तिसरा आहे पेंडिंग यादी. आणि ज्या महिलांना पैसे सर्व क्लिअर आहे, महिला म्हणत आहेत की आम्ही सर्व अटीमध्ये बसतो तरी सुद्धा आम्हाला पैसे येत नाहीत, तर त्या महिला असणार आहेत पेंडिंग यादीमध्ये. त्यामुळे पेंडिंग यादीत जर तुम्ही असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, काय केल्यानंतर नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि त्या तुम्हाला काय केल्यानंतर आता परत तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला जर लाभ दिला जात नसेल तर काय करायचं आहे, सर्व काही डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेऊयात. आदितीताई तटकरे मॅडम यांनी तारखेचे संकेत दिलेले आहेत, त्याची डेट आपण जाणून घेणार आहोत. लवकरच महिलांच्या खात्यात हे पैसे वर्ग करण्यात येत असल्याने आता महिलांना विशेष म्हणजे महिलांना मोठी घोषणा आदितीताईंनी केलेली आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. पैसे न येण्याची कारणे कोणती आहेत आता आपण जाणून घेणार आहोत. ई-KYC जर तुम्ही केलेली नसेल तर ई-KYC करून घ्या. दुसरं आहे नवीन अपडेट अटी शर्ती ई-KYC मध्ये आलेल्या आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं आहे. बँक अकाउंटची ई-KYC करणं गरजेचं आहे. आधार कार्ड अपडेट नसेल तरी सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे पडत नसतात. उत्पन्नाची जर अर्ज भरताना खोटी माहिती दिली असेल तरी सुद्धा तुम्हाला वगळलं गेलेलं असू शकतं. त्यामुळे या अटी जर तुम्ही बसत असाल आणि या अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सुरळीत भेटणार आहे. आणि लाडकी बहिणींना कधी पैसे पडणार, ऑगस्टचा शेवटच्या 2 आठवड्यात हे पैसे वाटप होत असतं. 1,500 रुपयांचा लाभ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांना दिला जाण्याची शक्यता आहे. 1,500 रुपये क्रेडिट केले जाणार आहेत गणपती निमित्त. अंगणवाडी सेविकाची पडताळणी करणार आहेत. कुटुंब प्रमुख किंवा अंगणवाडी सेविका निर्णय घेणार आहेत. कोणत्याही 3 महिला जर लाभ घेत असतील तर 1 महिलेचा लाभ बंद करण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि प्रश्न विचारले जाणार आहेत, ते प्रश्न सुद्धा आपण पाहिलेले आहेत. 4 अटीच्या माध्यमातून महिलांना अपात्र करण्याची मोहीम जी राबवलेली आहे, इन्कम टॅक्स, 4 चाकी गाडी, 2.5 लाख उत्पन्न आणि इतर योजना, याच्या माध्यमातून महिलांना अपात्र करण्याची मोहीम चालू आहे. गणेश चतुर्थीच्या माध्यमातून महिलांना आता मोठं गिफ्ट देण्याचं शासनाचं धोरण योग्य आहे. कारण महिलांना आता गणेशोत्सव आणि महिलांसाठी गौरी गणपतीचा सण महत्त्वाचा असतो आणि महिलांसाठी जा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेतलेले आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि हाईपसुद्धा करू शकता. कमेंट केल्यानंतर हाईपचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल ते हाईप करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलापर्यंत शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.